आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले मिसेस सुधा मूर्ती, श्री पवारसाहेब, श्री दीपक टिळक, श्री रोहित टिळक यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी आणि आज इथं दिल्लीमध्ये उपस्थित असलेले पहिल्यांदाच लोकमान्य टिळक अवॉर्ड दिल्लीमध्ये देत असताना उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज पहिल्यांदाच मला वाटतं मला सांगण्यात आलं की हा जो नॅशनल अवॉर्ड आहे, लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2024चा तर आहेच आहे, आणि पण हा पहिल्यांदाच दिल्लीमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळेच त्याच्या अवॉर्डचं आता महत्त्व किती वाढलं आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकते. आपल्याला माहीतच आहे की कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे आणि टिळक घराण्याचे संबंध 150 वर्षापासून आहेत साधारण, आणि ते नेहमीच वाढत गेलेत. आपण त्यावेळेस 19व्या शतकातला विचार केला तर निश्चितच त्यावेळेस कोल्हापूरचा आणि पुण्याचे संबंध काय होते आपल्याला माहीत आहेत. सगळे काय बरोबर होते असं नाही, परंतु त्यांनी दोघांनी जे विचार आहेत, विचार वेगळे वेगळे जरी असले तरी ते खऱ्या अर्थाने मित्रच होते असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण शेवटी आपल्याला पुढं जायचं आहे आणि मागे वळून बघायचं नाही आहे. पुढं जायचं असलं तर आपल्याला सुधारणा निश्चित करून घ्यायच्या असतात, आणि सुधारणा करून घेताना फक्त कधीकधी थोडासा फरक राहायचा, कुठल्या पद्धतीने सुधारणा झाल्या पाहिजे, कशा सुधारण्याला प्रायोरिटी मिळाली पाहिजे वगैरे किरकोळ गोष्टी अशांमध्ये कदाचित दुमत होत असेल. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर त्यांना दोघांनाही पुढं जायचं होतं. भारताच्या दृष्टिकोनातून पुढं जायचं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे सगळ्यांना काळ्या दगडावर रेख होती लिहिलेली, आणि कधी ना कधी आपल्याला हे मिळणारच आहेत, त्यात काही प्रश्न नव्हता. अशा तऱ्हेने या दोघांचा संबंध पूर्वी होता, आणि तोच मला वाटतं जयवंतराव टिळक साहेबांच्या टाईमला तो, आणि पुन्हा एकदा आपण ते पिक्चरमध्ये आले, जयवंतरावांचे आणि शहाजी महाराजांचे संबंध जवळचे होते, आणि ते खऱ्या अर्थाने म्हणजे असं जेव्हा शिकार अलाउड होती, शिकारीच्या कॅम्प्समध्ये जयवंतराव टिळक, मिरजचे राजेसाहेब हे सुद्धा महाराजांकडे नेहमी यायचे, आणि त्या निमित्ताने आमची त्यांची ओळख होत गेली वेळोवेळी. आणखीन आत्ताही ह्या पिढीमध्ये रोहित, आणखीन आमची ओळख आहेच आहे, दीपकरावची तर पूर्वीपासूनच आहे. अशा तऱ्हेने हे दोन्ही घराणे एका दिशेने चालणारे, कारण सुधारणावादी दोघेही आहेत. आपल्याला माहीतच असेल की डेक्कन एज्युकेशन सोसायटी जेव्हा स्थापन झाली तेव्हा कोल्हापूरकडून डेक्कन एज्युकेशन सोसायटीसाठी बरीच मदत झालेली होती, आणि त्या काळात किती झाली होती आता मला ऑफ हँड सांगता येणार नाही, परंतु अशी जी मदत होती की ती महत्त्वाची होती, आणि त्यातूनच शिक्षणाचा दृष्टिकोन हा जो तयार झाला, शिक्षणाच्याद्वारे आपल्याला प्रगती करायची आहे, हे दोघांचे लक्ष एकच होते असं म्हटलं तर मुळीच चुकीचं होणार नाही.
आणि म्हणूनच त्यांचं टिळक बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक वगैरे जेव्हा याचे कोल्हापूरचा संबंध त्यांचा, आणि एक मला सांगायचं आहे की 1920च्या आसपास ते जेव्हा इंग्लंडहून परत आले, त्यांची तब्येत जरा बरी नव्हती, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना विशेष विनंती केली होती की तुम्ही आमच्या पन्हाळ्याच्या इथं येऊन राहावा, तिथं हवा चांगली असती आणि आपण तिथं चांगली रेस्ट घेऊ शकाल, असं त्यांनी लिहिलेलं आहे. असं पत्र, असं मला वाटतं आहेच आहे. आणि परंतु ते झालं नाही, कारण त्याच्या आधीच त्यांचं निधन झालं आणि मग तो विषय संपला. अशा तऱ्हेने आज लोकमान्य टिळकांच्या नावाने नॅशनल अवॉर्ड आज जो सुधा मूर्तीला देण्यात आलेला आहे. आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की त्याच्या अनेक युनिव्हर्सिटीजच्या त्यांना डॉक्टरेट्स मिळालेले आहेत. एवढ्या डॉक्टरेट्स मिळाल्यात की त्या आपण सहजासहजी मोजू शकत नाही. अशा तऱ्हेने त्यांनी एम्फोसिससाठी जे नारायण मूर्ती साहेबांच्या बरोबर जे कार्य केलेलं आहे, त्यांना सपोर्ट एवढा जो दिलेला आहे तो विशेष आहे. आणि त्यातूनच या एम्फोसिस कंपनीची डेव्हलपमेंट आणि विस्तार एवढा मोठा आज झालेला आहे की ती त्यांच्या क्षेत्रामधली सगळ्यात जवळजवळ भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंपनी आहे आणि ज्याद्वारे पुष्कळ लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं आहे आणि आपल्या भारताला पुढं नेण्यामध्ये त्यांचा दोघांचाही मोठा हात आहे, असं त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आणि त्यांच्या डायरेक्टलीसुद्धा असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि अशा तऱ्हेने भारतवासियांना, भारताला पुढं नेण्यामध्ये जे सुधा मूर्तींचं योगदान आहे ते महत्त्वाचं आहे. एकदा काही वर्षापूर्वी एकदा मेसेज आला मला की मॅडम इथं कोल्हापूरला आलेले आहेत आणि आपल्याला भेटू इच्छितात. तर मी म्हटलं इट्स अ ग्रेट ऑनर. आणखी त्यांना लगेच निरोप पाठवला. त्या आल्या आणि पहिली भेट आमची कोल्हापूरला झाली. आणि वर्ष माझ्या लक्षात नाही, त्यांच्या लक्षात असेल, कारण त्यांच्या तारखांच्या चांगल्या लक्षात असतात. तर अशा तऱ्हेने त्यांची पहिली ओळख नारायण मूर्ती साहेबांची तर माझी झाली नव्हती, पण आज त्यांना बघून अत्यंत आनंद झालेला आहे. आणि त्यांनासुद्धा माझ्या या प्रसंगी त्यांच्या सुधा मूर्तींना जो लोकमान्य टिळक अवॉर्ड देण्यात आला त्या प्रसंगी त्यांना अभिनंदन त्यांचंही केलं पाहिजे, दोघांचंही अभिनंदन केलं पाहिजे. अशा तऱ्हेने योग्य व्यक्तीला आपण आता हा नॅशनल अवॉर्ड, लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड दिला आहात, त्याबद्दल या संस्थेचे सगळे संचालक यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी आम्हाला सर्वांना इथं दिल्लीमध्ये या कार्यक्रमासाठी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. उपस्थितांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.